परीक्षा आणि निकाल खरं तर आपल्या सगळ्यांच्याच शैक्षणिक आयुष्याचा एक महत्वाचा भाग नाही का? पण विचार करा, जी उत्तरपत्रिका तपासायची पद्धत आपण वर्षानुवर्षे बघत आलोय, ती आता टेक्नॉलॉजीमुळे पूर्णपणे बदलत आहे. हो, आणि आज आपण नेमक्या याच क्रांतीबद्दल बोलणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पारंपरिक पेपर तपासणीत काय अडचणी येतात ते समजून घेऊया. मग ग्रेडस्कोप नावाचा एक स्मार्ट उपाय काय आहे, तो नक्की कसा काम करतो आणि त्याचे फायदे कोणाकोणाला होतात हे सगळं बघू. आणि हो, शेवटी या सगळ्यामुळे शिक्षणाच्या भविष्यात काय बदल होऊ शकतात यावरही एक नजर टाकूया. ठीक आहे, मग सुरुवात करूया थेट मूळ समस्येपासून. शिक्षक असोत किंवा विद्यार्थी, सगळ्यांनाच माहिती आहे की उत्तरपत्रिका तपासणं ही किती किचकट काम आहे. प्रचंड वेळ जातो आणि कधीकधी नकळतपणे होणाऱ्या मानवी चुकांमुळे निकालात फरकही पडू शकतो. मग प्रश्न हाच उरतो की यावर काहीतरी चांगला उपाय आहे का? आता बघा, ह्या दोन पद्धतींमधला फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे हाताने पेपर तपासण्याची पारंपरिक पद्धत, ज्यात वेळ जातो, कधीकधी पक्षपातीपणा होऊ शकतो आणि प्रत्येक पेपरला मिळणारा अभिप्राय वेगळा असू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे AI सहाय्यित मूल्यांकन, जे खूप जलद आहे, निष्पक्ष आहे आणि सगळ्यांना एकसारखा सुसंगत अभिप्राय देतं. हा फरकच आपल्याला सांगतो की हे तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे. आणि ह्याच समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येतो ग्रेडस्कोप. तर हा ग्रेडस्कोप म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे एक AI आधारित सॉफ्टवेअर आहे. हे खास शिक्षकांसाठी बनवलं गेलंय, जेणेकरून त्यांचं पेपर तपासण्याचं काम खूप जास्त सोपं, वेगवान आणि अचूक व्हावं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे तंत्रज्ञान पडद्यामागे नक्की काम कसं करतं? चला बघूया. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे AI ग्रुपिंग. म्हणजे काय? तर कल्पना करा की एका शिक्षकाकडे शेकडो उत्तरपत्रिका आहेत. आता जसा एखादा हुशार असिस्टंट सारख्या चुका असलेले किंवा सारखी उत्तरं असलेले पेपर्स एकत्र करून देईल ना, ग्रेडस्कोपचं AI अगदी तसंच काम करतं. ते सारखी उत्तरं आपोआप एकत्र गटबद्ध करतं. आणि ही प्रक्रिया वापरायला पण खूप सोपी आहे. बघा, शिक्षक आधी उत्तरपत्रिका स्कॅन करून अपलोड करतात. मग AI आपलं काम करतं, सारख्या उत्तरांचे गट बनवतं आणि मग सगळ्यात भारी गोष्ट, शिक्षकांना प्रत्येक गटासाठी फक्त एकदाच गुण द्यावे लागतात आणि एकदाच अभिप्राय लिहावा लागतो. तोच अभिप्राय त्या गटातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपोआप लागू होतो. हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा गणिताच्या परीक्षेत डझनभर विद्यार्थ्यांनी एकसारखी चूक केली आहे. आता बघा, जुन्या पद्धतीत काय झालं असतं, शिक्षकांना तीच चूक प्रत्येक पेपरवर परत परत तपासावी लागली असती. पण ग्रेडस्कोपमुळे काय होतं, त्यांना फक्त एका गटासाठी ती सुधारणा करायची आहे, फक्त एकदाच, आणि ती त्या गटातल्या सगळ्यांना लागू होते. विचार करा, किती तास वाचले. हीच तर या तंत्रज्ञानाची खरी जादू आहे. आणि या तंत्रज्ञानाचा फायदा फक्त शिक्षकांनाच नाही, तर विद्यार्थ्यांनाही होतो. म्हणजे हे एक प्रकारे सगळ्यांसाठीच फायद्याचं आहे. शिक्षकांसाठी तर फायदे अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा खूप वेळ वाचतो. प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच निकषावर गुण मिळतात, त्यामुळे मूल्यांकनात एकवाक्यता येते. ते अधिक पारदर्शक होतो. आणि हो, जो वेळ वाचतो तो शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक चांगला, सविस्तर अभिप्राय देण्यासाठी वापरू शकतात. आणि हा मुद्दा आपल्याला थेट विद्यार्थ्यांच्या फायद्यांकडे घेऊन जातो. कारण शेवटी शिक्षणाचं अंतिम ध्येय काय आहे? उत्तम शिक्षण, बरोबर? विद्यार्थ्यांनाही याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना गुण का आणि कुठे कापले गेले याचं लॉजिक स्पष्टपणे कळतं. निकाल लवकर हातात येतो आणि आपल्या नेमक्या काय चुका झाल्यात हे समजून घेण्याची एक उत्तम संधी मिळते. इतकंच नाही, तर जर त्यांना वाटलं की काहीतरी चूक झालीये, तर पुनर्मूल्यांकनाची विनंती करायला पण एक सोपा मार्ग मिळतो. ठीक आहे, मग आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया. या तंत्रज्ञानाचा संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो? ही माहिती बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की ग्रेडस्कोप किती फ्लेक्सिबल आहे. उत्तरं हाताने लिहिलेली असोत किंवा टाईप केलेली, दोन्ही चालतं. परीक्षा MCQ असो किंवा वर्णनात्मक, दोन्हीसाठी हे उपयुक्त आहे. आणि हे गुगल क्लासरूमसारख्या इतर लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमसोबत पण अगदी सहजपणे जोडलं जातं. म्हणजे मुद्दा असा आहे की ग्रेडस्कोपसारखी साधने फक्त एक सॉफ्टवेअर नाहीत, तर शिक्षण क्षेत्राला अधिक आधुनिक, अधिक कार्यक्षम आणि डेटावर आधारित बनवण्याच्या दिशेने जे एक मोठं स्थित्यंतर होतंय, त्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं, जो विचार करायला लावणारा आहे. जर AI पेपर तपासण्यासारखं किचकट काम इतकं सोपं आणि प्रभावी बनवू शकतं, तर विचार करा, भविष्यात वर्गात आणि आपल्या शिक्षण पद्धतीत आणखी कोणते अविश्वसनीय बदल आपल्याला बघायला मिळतील.